पुढची बातमी पाहूयात। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्यानं अक्षरशः रडवलेलं आहे, कारण कांद्याचे दर ज्या प्रमाणामध्ये असतात त्या प्रमाणात यंदा नाहीयेत। दर वाढतील या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली, परंतु कांद्याचे दर हे वाढलेच नाहीत। साठवलेल्या कांद्यामध्ये मात्र 40% घट झाल्यामुळे शेतकरी सांगतायत कांद्याला 2 रुपयांपासून ते 12 ते 13 रुपयांपर्यंत दर असल्याचं शेतकरी सांगतायत। फलटण तालुक्यातील पिंपरद इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। आपल्यासोबत फलटण तालुक्यातील पिंपरद येथील काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। होणारा नफा ह्याच्यात मेळ बसतच नाही, कारण एकरी कांदा लावायला 10 ते 12 हजार रुपये नुसता लावायला लागतो। रॉप उपटायला 5 ते 6 हजार रुपये लागतात। सरी काढणं, सरी तोडणं, असा टोटल खर्च नुसत्या लागणीचा खर्च 20,000 आहे। तिथून पुढं मटेरियल काय असेल ते, लेबर खर्च, खुरापणी वगैरे, पाणी देणं, तसंच कांदा काढणीला खर्च जास्त असतो, बारदाना लागतो, तो साधारणतः 30-40 हजारापर्यंत जातो। म्हणजे एकरी खर्च 60 ते 70 हजारापर्यंत आहे। उत्पादन निघाल्यानंतर त्यावेळेला जर माल विकला तर 20-30 हजार रुपये एकरी राहतात, पण जर ठेवला थोड्याशा फायद्यासाठी शेतकरी माल ठेवतो, पण आता माल ठेवल्यानंतर त्याला घट तयार होती, कांदा नसतो। कारण कांद्याचे मार्केट हे आता सध्या चालूला 12 ते 13 रुपये आहे। त्यामुळे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत कांदा शेतकऱ्यांना परवडलेलं नाही। कशासाठी नेमका हा कांदा जो आहे तो ठेवला होता? नेमका दरवर्षीचे तफावत आणि यंदाची तफावत साधारणतः किती रुपयामध्ये तफावत? आम्हाला जशी अपेक्षा होती तसं कांदा काय दर भेटलेला नाही। आमची अपेक्षा होती 25 ते 30 रुपये कांद्याला दर भेटावा, पण आता चालूची परिस्थिती अशी आहे की तो दर आम्हाला मिळालेला नाही। चालूला दर आता 13 ते 14 रुपये आहे। कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण, सातारा।